स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज माझ्या गुरुचरित्र पारायणाचा दुसरा दिवस आहे. बघू शकता तुम्ही छान अशी पूजा मांडणी केली आहे. कालच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, पण काही कारणास्तव करणं झाले नाही. आणि आपले महाराज बघा किती सुंदर दिसत आहेत. हा माझ्या घरातील स्वामी समर्थ महाराजांचा पहिला फोटो आहे. म्हणजे मला जेव्हा सेवा करायची होती तेव्हा हा फोटो आणला होता आणि हा फोटो देवघरात ठेवण्यासाठी मला परमिशन नव्हती. पण आज माझ्या घरात महाराजांचं मोठं अधिष्ठान आहे. ही फक्त ह्या स्वामींची कृपा आहे. तर तुम्हाला मी मांडणी दाखवते. हा छान असा सुंदर मी कलश मांडलेला आहे. इथे नैवेद्यासाठी सकाळी साखर आणि महाराजांना पाणी ठेवलं होतं. गणपती बाप्पांची स्थापना केली आणि माझी जी मांडणी आहे मी अत्यंत साधी केलेली आहे. कुठलाही थाटमाट मला नकोय, फक्त माझी सेवा महत्वाची. इथे अखंड दिवा आहे, आपलं गुरुचरित्र पारायण आणि विष्णू सहस्रनाम, एवढी अशी छान अशी मांडणी केली आहे. आणि मला गुरुचरित्र पारायण करताना एक छान असा अनुभवही आला. हा जो माझा दिवा आहे, काल ह्या दिव्यामध्ये मस्त असं श्वान असतात कुत्रे, त्यांचं असं प्रतिमा उमटलेली होती. त्याचा फोटोही मी ॲड करेलच. सुंदर अशी मांडणी आहे, गुरुचरित्र मांडणी. आणि आज आता माझे 10 पासून जे अध्याय होते आपले तेही मस्त वाचून झाले आहे. मी पहाटेच 3 वाजता उठून वाचत आहे. आमचं सगळ्यांचं सामूहिक ग्रुप जो आहे आपला स्वामी समर्थ सेवेचा, जो आपण नवीन ओपन केला आहे, त्यावरती सामूहिक गुरुचरित्र पारायण चालू आहे. तर तिथेच छान असं, आणि मेन म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा योग महाराजांनी जो आणला आहे तो शब्दात सांगता येत नाही. कारण की माझी खूप इच्छा होती की गुरुचरित्र पारायण करायची, पण एकमेकांच्या ओढीने आपण पारायण करतो. हेच असतं एक गुरुचरित्र पारायणाचा महिमा. गुरुचरित्र वाचणारा जो व्यक्ती आहे तो खरंच अत्यंत भाग्यवान मानला जातो. गुरुचरित्र पारायण करण्याचा विचार मनात येणं हाच खूप मोठी स्वामींची कृपा आहे. आणि मला ते वाटतं की महाराजांची कृपा आहे म्हणूनच आज सगळे सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसले आहेत. आणि इथे पूजा एवढी प्रसन्न वाटते आहे ना की सांगायलाच नको. जेव्हा गुरुचरित्र आणि मेन म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर वाचन, हे तर खूप काय म्हणतात त्याला, की एक महाराजांनी दिलेली शिकवण आहे आपल्याला. आणि बरेच सेवेकरी नियमांची भीती बाळगतात. माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही नियमांची भीती बाळगू नका. महाराज कोणताच देव शिक्षा करत नाही, महाराज काय कोणतेच देव करत नाही. फक्त आपण नियमांना धरून केलं की त्याचं अधिक फल भेटतं. आणि महाराजांप्रती आदरयुक्त भीती असावी, ना की कुठली भीती. आदर आहे आपल्याला महाराजांविषयी, ती भीती असावी. सगळ्यांनी प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायण करावं. आणि ज्यांची इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची, आपण परत ग्रुपमध्ये गुरुचरित्र पारायण घेणार आहोत, तर त्यांनी तिथेही जॉईन होऊ शकता. इथे बघा किती सुंदर महाराजांची प्रतिमा आणि मांडणी बघा. गुरुचरित्र पारायण मांडणी अतिशय साधी, सोपी आणि सोबर मांडणी आहे. सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करावं, माझी तर खूप इच्छा आहे. आणि जेव्हा आपला आता दुसरी बॅच येईन गुरुचरित्र पारायण करण्याची सामूहिक, तेव्हा मी परत करणार आहे. हे सगळं आज जे माझ्याकडे आहे यूट्यूबमध्ये सक्सेस, माझं बाळ, सगळं सगळं हे फक्त महाराजांमुळे आहे. महाराज तुम्ही आहात म्हणून आज सगळं आहे माझ्याकडे, नाहीतर मी शून्य आहे. ही सगळी तुमचीच कृपा आहे की तुम्ही मला एवढं काबिल बनवलंय. तुम्हाला मनापासून धन्यवाद. महाराज मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आहे की तुम्ही माझ्यासाठी काय आहात. सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.